शुभ संध्याकाळ मैत्रिणी. इथे होता छोटासा प्रयत्न. बाजूच्या ताईंच्या मुली आहेत, मस्त असं केक बनवत होत्या, पण मी थोडी लेट पोचली, माझी हजेरी लेट लागली. तोपर्यंत तिचं बॅटर बनवून झालेलं आहे. कोको पावडर आणि साखरेची आपली पावडर करून तिने त्याचं बॅटर बनवलेलं आणि हा केक बेक करायला ठेवायचा होता कुकरमध्ये. तर एवढी आमची काय मजा मस्ती चालू होती तिथे. मीठ टाकलेलं तिने कुकरमध्ये, स्टँड न ठेवताच ती ठेवायला लागलेली. तर एवढे हसत होतो सगळेजण. नंतर तिने स्टँड ठेवलं, कुकरमध्ये केक बनवायला गेली. थोडंसं तिला चटका पण लागला. तर चटका लागल्याशिवाय जेवण शिकत नाही आहे कोणी करायला. आणि मुली खूप छान आहेत ताईंच्या, खूप सुंदर आहेत पोरी. आणि केक असं छान मस्त आमचा स्पॉन्जी आणि एकदम फुगलेला बनलेला. तर इथं त्याने त्याचं क्रीम बनवायला घेतलं होतं, फ्रेश क्रीम वगैरे टाकून असं चॉकलेट त्याला मेल्ट करून घेतली. शूट होतं आज काय लागलं. आणि इथे कॉफीमध्ये आम्ही त्याचं शुगरचं सिरप बनवलेलं, ते सगळं टाकून त्याला हे केलं आणि केक बेक करायला ठेवला. नंतर मी थोडीशी घरी आली, स्पॅगेटी बॉईल करायला ठेवली. परत ताईंच्या घरी गेली, कारण शेजारीच आहे, समोरच घर आहे. तोपर्यंत तिने केक मग मी तिला कट करून दिला, गोल गोल असं त्याच्या स्लाईस करून दिल्या. नंतर मग साईडला तुकडे उरलेले हे तिने आम्हाला खायला दिले होते. बॅटर थोडंसं जास्त झालं होतं, मग त्याला आम्ही कट करून परत ते साईडला उरलेलं ते खायला घेतलं, ज्याचे तुकडे. पण ताई हसत होते, छान झालं होतं. इथे उरलेलं चॉकलेट आहे आमचं, येतो काय असं वेस्ट नाही करायचं. त्याला लावून वगैरे खाल्ला, छान केक झाला होता. हे रात्रीचे 12:08 झालेले. हे बघा, एवढ्या रात्री गाडीवरून आले होते, एवढी मेहनत करतात आहे. तर इथे मी स्पॅगेटी बॉईल करून झालेली माझी. तर स्पॅगेटी बॉईल केल्यानंतर इथे मस्त तेल टाकले, ऑलिव्ह ऑइल, आणि खूप छान लागते ही. 20-25 मिनटं तिला बॉईल केले मीठ आणि तेल टाकून. आणि इथे परत तिला गाळून घेतली, थंड पाण्यामध्ये हे केलं. आणि इथे मग याच्यामध्ये पॅनमध्ये लसूण टाकलं, ऑलिव्ह ऑइल टाकलं, आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकलं ओरेगॅनो, आणि ही स्पॅगेटीन थोडंसं मीठ टाकलेलं, कारण बॉईल करताना मीठ टाकलं होतं म्हणून कमीच टाकलं. आणि खूप छान लागते. आणि मी स्वटे व्हेजिटेबल केलेलं, लेटूचे पत्ते, पालकची पानं वगैरे. आज जेवणामध्ये माझं तेच होतं. मी तरी लवकर जेवण केलेलं. ह्यांना रात्री लेट भूक लागते, लेट म्हणजे येतानाच लेट येतात, म्हणूनसाठी त्यांच्यासाठी हे सर्विंग केलेलं. आणि बाजूला ही भाजी गरम केली रात्रीच्या 12 वाजता, आणि त्यांना जेवण वाढवून दिलं. बघा हे काय बोलतात आता, लांब लांब काय असतात, नूडल्स, स्पॅगेटी. पॅकेट दाखवा, नूडल असतं ना, पॅकेट दाखवा, याला काय बोलतात? स्पॅगेटी. पॅकेट दाखवा. ही स्पॅगेटी करते. काय आहे, स्पॅगेटी काय आहे तुम्ही सांगा कमेंट करून, हे काय आहे मग कळेल. मला तर नूडल वाटलं होतं, मी नूडल बघितलं होतं. हे स्पॅगेटी आहे, स्पॅगेटी. कळलं? ठेवा, तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहिती. मी कुक आहे, मला माहिती आहे. एखाद्या नवऱ्याची बायको रात्रीची उठत पण नाही, तुम्हाला मी एवढं. एखाद्या नवऱ्याची बायको 12:15 वाजता. अरे पण ती पण कामाला जात असेल ना. मग मी पण तर जाते ना. हा, असं काय नाही. असं काय ना, तुम्हाला कौतुकच नाही बोले. कशी लागते बोला ना, थँक्यू. कधी मग काय बोला. आता कसं लागतंय, मस्त आहे. काय नूडल आहे का स्पॅगेटी? स्पॅगेटी आले ना लाईनीवर. कोण आल्यावरती पण त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघू शकता. तसंच आहे, कारण मेहनत अफाट आहे, मेहनत खूप करतात आहे तसे. ते पण ऑफिस नसलं तरी पण त्यांना दुसरी पण कामं असतात आहे, खूप काम करतात आहे. आणि एवढ्या रात्री जेवण केलं 12 वाजता. मग बायकोने प्रत्येक नवऱ्याची आपल्या दखल घेतलीच पाहिजे. मी तर घेतेच आहे, तुम्ही पण घ्या. आणि आपल्या नवऱ्याला खुश ठेवा, प्रत्येकीने आपापल्या नवऱ्याला खुश ठेवा. तर आमच्याकडे असे शब्द निघतात, आपली भाषा अशी आहे, अर्थाचे अनर्थ होऊन जातात आहे. तर आमच्या साहेबांची तरी ठेप असते, रात्री अगदी 1ला येऊ द्या, 2ला येऊ द्या, मस्त मी जेवण गरम गरम करते, त्यांना गरम वाढून देते. बनवलेलं असतं पण गरम करून मस्त सर्विंग करते. कारण एवढी मेहनत आपल्या घरासाठी, आपल्या याच्यासाठी घेतात ते, परिवारासाठी. तर त्या पुरुषाला आपण जपलंच पाहिजे, आपल्या माणसाला. तर माझा तर तोच प्रयत्न असतो. आणि मस्त जेवण गरम केलं, स्पॅगेटी बनवून दिली. थोडंसं चालू होते आमची त्याच्यामध्ये, ते नूडल बोलत होते, मी स्पॅगेटी बोलत होते. आणि ती स्पॅगेटीच होती. नूडल असतं ते राऊंडवाले असतात ते, आणि मैद्याचे असतात ते. ही स्पॅगेटी होती. आता मी कामावरती, तर मला माहिती आहे काय असतं, त्यांना एवढं माहीत नाही. पण तरी पण थोडासा 5 मिनटं टाईमपास बेस. थकून आल्यानंतर मनाचा विरंगुळा, मनाचं हे करत राहायचं, टाईमपास करत राहायचं, हसू आलं पाहिजे चेहऱ्यावरती. आणि आम्ही तर माहीत नाही, नवीन वर्ष झाले लागले तेव्हापासून काय एवढे हसतोय, सगळे एकत्र भेटलेलो, वहिनी बहिणी आणि माझी मुलगी पण. आम्ही एकत्र जर व्हिडिओ कॉलला असलो तर एवढ्या हसत अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल असं. आणि इथे बाजूच्या घरी पण तसंच आहे ताईंकडे, किती असं. आता आम्ही राहायला आलेले इकडं, वरती मी होते तेव्हा आमची फक्त चेहऱ्याने ओळख होती. आमच्याच साईडचे ते लोक पण गावचे,
पण आता जास्त इतके कधी घरातले होऊन गेलो आम्ही एक दुसऱ्याच्या, ते आम्हाला सोडून खात नाही, आम्ही त्यांना सोडून खात नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्याकडनं तुम्हाला आता हेच ऐकायला मिळेल, कारण ताईंचा स्वभाव, मुलींचा स्वभाव पण तसाच आहे. मुली पण खूप छान आहेत ताईंच्या, आणि आमच्या दोघींचं पण खूप चालतं, इकडनं तिकडं देणं, तिकडनं इकडं देणं. मी नाही जेवण केलं तरी ताट भरून तिकडनं येतं, त्यांनी नाही केलं तरी मी इकडनं देते. आणि मुली हक्काने मागून जे बोलतात ना, काकीच काय स्पेशल, काय बनवलं आज, खूप छान वाटतं की असं हक्काने पोरी बोलतात आहे आपल्याला, की आपण जवळचे आहोत त्यांच्या म्हणून बोलत असतील. नाही तर कोण एवढं कोणाला मान सन्मान देत नाही. मुली खूप छान आहे. मी अगदी हे जर लेट आले कामावरून तरी माझी 12-1 वाजेपर्यंत मी ताईंकडे बसते. खूप माझा टाईम स्पेंड होतो त्यांच्यासोबत, आणि छान वाटतं घरामध्ये त्यांच्या पण. तर असा आमचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि छान छान कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा आमचा व्हिडिओ बघण्यासाठी एवढा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि असेच पुढील व्हिडिओ बघत राहा. माझ्याकडनं तुम्हाला रेसिपी येईल, छान ब्लॉग येतील. तर कसे वाटतात ब्लॉग ते पण कंटिन्यू करत राहा, आणि सांगत राहा मला कसे आहेत ते. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.